चला तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे घरी. कॉलेजने फक्त आम्हाला 5 दिवसाची सुट्टी दिली, म्हणून आम्ही विचार केला की जाऊ द्या 5 तर 5 घरी जाणं इम्पॉर्टंट आहे. मग काय, सकाळी उठून मस्तपैकी कॉलेजची तयारी केली आणि दोघं निघालो कॉलेजला. मी तर माझी बॅग रात्रीपासूनच भरून ठेवली होती. गाडी होती म्हणून आवेशला बोललो की आम्हाला रेल्वे स्टेशनला सोडून दे. मग काय, भाऊच्या हातात गाडी दिली आणि आम्ही निघालो रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी. नशीब आमचं एवढं बेकार होतं की आम्हाला पुढं पोलीसवाले दिसले. मग आम्ही पाठीमागेच उतरलो आणि तिथून आम्ही रिक्षा केली आणि थोड्याच वेळात आम्ही चिपळूण रेल्वे स्टेशनला पोहोचून गेलो. कुठेतरी चांगले कामं केले ते म्हणून आम्हाला ट्रेनमध्ये पण जास्त गर्दी काही भेटली नाही. थोड्याच वेळात ट्रेन पण सुरू झाली. मग आम्ही गेलो ठाण्याला. आमच्या ट्रेनला टाईम होता, त्याच्यामुळे आम्ही विचार केले की चल काहीतरी बाहेर खाऊया. तेवढा सुनील भाऊ बोलले की मला बिर्याणी खायची आहे. मग काय, त्याला नेलं बिर्याणीच्या दुकानावर. भाऊकडे जास्त पैसे होते म्हणून भाऊनं 280 रुपयाची बिर्याणी मागवली. बिर्याणी खाल्ल्यानंतर आम्ही गेलो तिकीट काढायला. त्यानं त्याचं नाशिकपर्यंतचं काढलं आणि मी माझं काढलं भुसावळपर्यंत. मला मलकापूरला जायचं होतं, पण ठाण्यावरून डायरेक्ट ट्रेन नव्हतेच म्हणून मला भुसावळचं तिकीट काढावं लागलं. रात्रीचे 2 वाजता सुनील उतरला नाशिकला आणि तिथून पुढे मला एकटं ट्रॅव्हल करायचं होतं. माझी एकट्याची ट्रॅव्हलिंग मी माझ्या दुसऱ्या व्लॉगमध्ये दाखवणार, तोपर्यंत तुम्ही हे ऐका. मला मुंबई फिरायला जाऊ ना, मना पाहुणा माले